आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. तळोदा नगरपालिकेच्या प्रस्तावित वाढीव घरपट्टी विरोधात आता भाजप आणि शिवसेना आक्रमक झाले आहे. नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकणारी ही करवाढ असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी संयुक्तपणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप गटनेते अजय परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नगर विकास विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करून या करवाढीला तातडीने स्थगिती मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा उभारला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी करवाढीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय ठामपणे मांडून करवाढीचा प्रस्ताव फेटाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान शिवसेना गटनेते अनुप उदासी यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने हरकती दाखल करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संपर्क कार्यालयात निःशुल्क आक्षेपार्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तळोदा नगर परिषद हद्दीत मालमत्ता कर पुनर्रचना प्रक्रिया सुरू असून नागरिकांना 9 जुलै 2026 पर्यंत लेखी हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात करवाढीचा मुद्दा तळोदाच्या राजकारणात आणि नागरिकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. प्रतिनिधी नरेश चौधरी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, तळोदा. नमस्कार. तळोदा नगरपालिकेच्या नुकत्याच रिव्हिजन झाल्यानंतर 2026चे रिव्हिजन झाल्यानंतर 2027चे बिलं वाटप झाले. बिलं वाटप झाल्यानंतर तळोदा शहरात मालमत्ता धारकांमध्ये प्रचंड अवस्था बिकट झालेली आहे. त्या अनुषंगाने 2018 मध्ये रिव्हिजन होऊन 2022 आणि 2026 रिव्हिजन होणं अपेक्षित होतं. पण नगरपालिकेने प्रशासन काळात 2026ला एजन्सी मार्फत रिव्हिजन केलं आणि त्याची भरमसाठ वाढ या तळोदा शहराच्या जनतेवर मालमत्ता धारकांवर झालेली आहे. त्यानिमित्ताने या मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेदादा पाडवी साहेब, या जिल्ह्याचे नेते भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी आणि अक्राणी मतदारसंघाचे आमदार आदरणीय आमशादादा यांच्याकडे आम्ही दाद मागून नगर विकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही अपील करणार आहे. आता झालेल्या चर्चेनुसार तळोदा शहरात अनेक नागरिकांना नगरपालिकेची बिलं मिळालेली नाही, तरी त्यांनी 30 जूनपर्यंत अपील करण्याची नगरपालिकेने मुदत दिलेली होती. इथं भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक मान्य मुख्याधिकारी साहेबांना विनंती केली का ही रिव्हिजनला अपीलसाठी जी मुदत आहे ती वाढवून दिली. मुख्याधिकारी यांनी सुद्धा मुदत वाढवून द्यायचं कबूल केलेलं आहे. जय श्रीराम. नमस्कार. जय महाराष्ट्र. आता आपल्या अजय भैयांनी सांगितल्याप्रमाणे जी घरपट्टीची रिव्हिजन करण्यात आलेली आहे त्या रिव्हिजन मध्ये घरपट्टी ही भरमसाठ वाढ करण्यात आलेली आहे. ही घरपट्टी कमी करण्यासाठी माननीय भैया साहेबांनी मुख्याधिकारी यांच्याशी आत्ताच बोलले की रिव्हिजनासाठी किंवा अपील करण्यासाठी जी मुदत दिलेली आहे ती मुदत ही 30 जून पर्यंत आहे. तर मुख्याधिकारी साहेबांनी ही मुदत 10 जुलै किंवा 15 जुलै पर्यंत वाढवून देण्यात यावी अशी विनंती भैया साहेबांनी केली आणि मुख्याधिकारी साहेबांनी देखील विनंती मान्य केलेली आहे. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की अपीलसाठी, कारण 16,000 प्रॉपर्टी धारक आहे, ते अपील करण्यासाठी जास्त वेळ लागेल म्हणून मुख्याधिकारी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आम्ही विनंती करण्यासाठी तुम्हाला तळोदा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की घरपट्टी वाढलेली ही गोष्ट मान्य आहे, याच्या विरोधामध्ये आपण मोर्चे काढू, आंदोलन करू, ही गोष्ट देखील मान्य आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही नगरपालिकेमध्ये वाढीव घरपट्टीच्या संदर्भामध्ये आक्षेप घेणार नाही, म्हणजेच अपील करणार नाहीत, तोपर्यंत तुमची घरपट्टी देखील कमी होणार नाही. म्हणून आम्ही तळोदा शहरातील नागरिकांना, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे आवाहन करीत आहोत की आपण नगरपालिकेमध्ये आपले आक्षेप नोंदवावे. आक्षेप नोंदवत असताना जर तुमची घरपट्टी वाढलेली असेल तर
एक विधिविहित नमुना दिलेला आहे. तो विधिविहित नमुना हे शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये आपल्याला उपलब्ध होईल. त्याचबरोबर अजय भैयांच्या कार्यालयामध्ये देखील तो विधिविहित नमुना निःशुल्क आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल. तो विधिविहित नमुन्यातील अर्ज आणि तुमच्या मागच्या वर्षी तुम्ही भरलेली घरपट्टी याची पावती ही जोडून नगरपालिकेच्या आवक जावकमध्ये जमा करावी आणि रिसिव्ड घ्यावी. कारण जर तुमचा अर्ज गहाळ झाला तर तुमच्या जो रिसिव्ड असेल तर तुम्ही त्याच्यावर नगरपालिकेकडनं दाद मागू शकता. ही अपील करत असताना त्याच्यामध्ये 4 कॉलम दिलेले आहेत. पहिला कॉलम तुमची घरपट्टी जी वाढलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला काय हरकत नोंदवायची ती हरकत नोंदवावी. दुसऱ्या कॉलम मध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं एखादं घर विकत घेतलं असेल किंवा प्लॉट विकत घेतलेला असेल आणि तुमची घरपट्टीची आत्ताची जी पावती ही पूर्वीच्या व्यक्तीच्या नावावर आलेली असेल तर अशा वेळेस देखील तुम्ही खरेदी केलेले दस्तऐवज आणि आत्ताची तुम्हाला आलेली डिमांड पावती या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी भरावी. अशा तुम्हाला कोणत्या कारणासाठी घरपट्टी कमी करायची, तुमचं नाव बदलायचं आहे ते 4 कॉलम मध्ये भरावे आणि ते नगरपालिकामध्ये सादर करावे. जेणेकरून अपील केल्यानंतर सर्व नागरिकांनी अपील केल्यानंतर एक समिती गठीत केली जाईल. असिस्टंट टाउन प्लॅनरच्या मार्फत घरपट्टी सुद्धा कमी होते आणि त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे नगरसेवक असतात त्याच्यामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष, महिला बालकल्याण सभापती, विरोधी पक्षनेता, टाउन प्लॅनर आणि मुख्याधिकारी यांची एक समिती गठीत केली जाते आणि या समितीमार्फत तुमच्या सर्व प्रकरणांची सुनावणी होईल आणि त्याच्यामध्ये घरपट्टी ही कमी केली जाते. ही एक प्रकारची प्रोसिजर आहे. या प्रोसिजरमध्ये आम्ही सर्व त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहू. तळोदा शहाद्याचे आमदार माननीय राजेशदादा पाडवी साहेब, त्याचबरोबर माननीय आमदार चंदू भैया साहेब, माननीय आमदार रामशादादा पाडवी साहेब यांनी देखील तळोद्याच्या आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की तळोद्याच्या नागरिकांवर कोणत्याच प्रकारचा अतिरिक्त बोजा किंवा वाढीव घरपट्टीचा बोजा हा आम्ही पडू देणार नाही. आता भैया साहेबांनी सांगितलं की या संदर्भात जर न्याय मिळाला नाही तर नगरविकास खाते हे शिवसेनेचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री शिंदे साहेबांकडे असल्यामुळे आम्ही सर्व त्या ठिकाणी आपल्यासाठी दाद मागू आणि या वाढीव घरपट्टी ही कशी कमीत कमी होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमचं अपील नगरपालिकेमध्ये विधिविहित नमुन्यामध्ये आणि आवश्यक ते कागदपत्र लावून तुम्ही तुमचं अपील नगरपालिकेमध्ये दाखल करावं आणि त्याची रिसिव्ह घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.